बीड मारहाण प्रकरणातील कैलास वाघ यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी सरकारकडे मागणी. बीड येथील मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. आता सुरेश धस यांचा नजीक असलेला सतीश भोसले यांनी 1.5 वर्षापूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि त्या घटनेतील मार खात असलेला कैलास वाघ हा सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहे. कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलँडवर ऑपरेटर म्हणून काम करीत होता आणि त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आला. तेव्हा बीड जिल्ह्यातील काही 7-8 जण कैलासच्या घरी येऊन त्याला बीड जिल्ह्यात घेऊन गेले आणि तिथे बेदम मारहाण केली. अतोनात अत्याचार 10 दिवस करून हालहाल केले. डोक्यावरील केस उपटणे, पाय मोडला, अवघड ठिकाणी पेट्रोल तिखट टाकले, कपडे काढून मारले. त्यानंतर कैलास वाघ पळून आला आणि जीव वाचवला. तेव्हा सिंदखेड राजा पोलिसात कैलास वाघने तक्रार दिली, मात्र त्यावेळी पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही. आता आमदार सुरेश धस यांना भेटायचं आहे, त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचं कैलास म्हणतो आहे. तसेच जर आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी वाघ यांनी केलेली आहे. मी त्यांच्या मसावर कामाला होतो. त्यांचे माझेच पैसे त्यांच्याकडे होते, 2-2.5 लाख रुपये. त्यांना म्हणलं तो मला द्यायचे नाही, पैसे देऊ नका, येणार मला अटॅच करू नका. पण त्यांनी अटॅच केलं. मला इथून सनी नेलं सिंगराजा पोलिसमध्ये वापस आलो. पुन्हा आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं, बीडमध्ये नेलं माझ्या आगोळ्या ठिकाणी. काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर, पहिले सांगितलं का नाही. पेट्रोल टाकलं, सगळं केलं. तर मी त्यांना म्हणलं बाबा इतकी मारहाण करू नका. तर त्यांनी सोडत नाही. माझ्या घरी येऊन सर त्यांनी दाखवली पिस्तूल. माझ्या आईला दाखवली ना. आता तुम्हाला माझी आई बोलली का नाही, माझ्या आईला दाखवली ना. हां, काय मागणी आहे तुमच्या? माझ्याकडे मागणी फक्त त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे. हे जे मारहाण करणारे हे लोक कुठले होते, किती लोक होते साधारण? हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का, आणि दुसरा आहे महेश, आणि डबल बाकी मी हे 2 माणसं ओळखतो, बाकीचे मला काही माहीत नाही. आणि रवी जायाबाई सायकोडे त्यांचा. हां, हे सगळ्यांनी मारहाण केली तुम्हाला? हां, टोटल बीडमध्ये नाही. काय अंतर्वाडी काय आहे ते जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात. हां, बीड जिल्ह्यामध्ये. तुम्ही तिकडे काम करतात हां, ऑपरेटर मशीनवर. हां. बाकी या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार दिली होती? त्यांनी माझे तर पैसे दिलेच नाही. पण नेमके मग हाताबाई म्हणून टाकले आणि डबल घरी येऊन धमकी राहिली ती. म्हणजे ते गुंडे आहे का रे. मग ते सुरेश धसचं नाव ते राहिलं ना, सुरेश धस म्हणून तिथं बातमी कोणती आली की सुरेश धसचे कार्यकर्ते. मग सुरेश धसचे कार्यकर्ते ना ते, त्यांचं नाव माझा संबंध व्हायला पाहिजे. आता त्यांना बोला आपण सुरेश धसला, आमदार साहेबाला. आमदार आहे ना ते, भाजपचे आमदार आहे ना ते, त्यांना बोला आपण काय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा.